नमस्कार शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत. मित्रांनो, आपण जेव्हा या तूर पिकाची लागवड केली म्हणजे 21 मे 2026 आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण सोयाबीन पिकाची लागवड केली, तर तिथपर्यंत आपण सगळे व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून टाकलेले आहेत. कशा पद्धतीने आपली लागवड आहे, कशा एकंदरीत आपलं उत्पन्न वाढीचं गणित आहे आणि आधुनिक पद्धतीवर कसा आपला यावर्षी जोर आहे. शेतकरी बांधवांनो, आपलं जे उद्देश आहे ते आहे एकदम कमी खर्च आणि त्याचंच चांगलं उत्पन्न. तर त्याच्यामध्ये जर म्हटलं तर आता आपण जो खर्च कमी केलेला आहे म्हणजे स्टार्टिंगपासून जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये काय आहे की तूर पीक जेव्हा आपण लागवड केली तर 10.5 फुटावरती ही लागवड आहे. एकरी आपल्याला 1 किलो बियाणं लागलेलं आहे. तो एक खर्च आपला कमी केला. दुसरी गोष्ट, सोयाबीन जे आपण 4च ओळी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत, तर त्या 4 ओळीमध्ये आपण एकरी 6 किलो बियाणं इथं वापरलेलं आहे. म्हणजे जे 3 पट गोष्टी होत्या त्या आपण एका पट्टीवर आणून ठेवलेल्या आहेत. आता याच्यामध्ये उत्पन्न जर म्हटलं तर आपल्याला तुरीचं उत्पन्न कशा पद्धतीने होते ते आपण जेव्हा चॅनल स्टार्ट केलं होतं आणि कशा पद्धतीने जे पारंपरिकमध्ये 4 ते 5 क्विंटल आपल्याला यायचं ते आधुनिकमध्ये आपल्याला 7.5पर्यंत कसं आलं ते आपण सगळे व्हिडिओ तिथं टाकलेले आहेत. आता याच्यामध्ये राहिलं सोयाबीनचं, तर सोयाबीनचं आपण खर्च कमी केलेला आहे. तर यावर्षी आपल्याला निश्चितच समजेल की उत्पन्न कसं होते, कारण ज्या 6 ओळी याच्यामध्ये बसतात तर त्या आपण 4च ओळी टाकलेल्या आहे. आपल्याला 4 ओळीमध्ये 6 ओळीप्रमाणे जे एकरी 6 क्विंटल उत्पन्न होते पारंपरिकमध्ये, तेवढं जरी आलं तरी आपलं बियाण्याचा खर्च वाचला, बाकी दुसऱ्या गोष्टीचा सगळा आपला खर्च तिथं वाचलेला आहे. आता याच्यामध्ये तण व्यवस्थापन किंवा तण नियंत्रणसाठी आपण पहिली फवारणी याच्यामध्ये घेतलेली होती तणनाशकाची. तेव्हा पाऊस गेल्यानंतर म्हणजे परत याच्यामध्ये तण तुम्हाला दिसते. तर आता हे तण आपण फवारणी न घेता मजुराच्या सहाय्याने काढून घेऊ, कारण हे तण कुठंच आहे आणि कमी आहे. एका ओळीमध्ये तूर पिकाच्या मधातल्या ओळीमध्ये आपले 4च तास असल्यामुळे आपल्याला तो देखील खर्च कमी इथं लागणार आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही रोग आपल्याला आढळते. तर इथं बघू शकता की पाने खाणाऱ्या अळ्या आणि पाने खाणाऱ्या कीटक इथं जास्त प्रभाव आपल्याला दिसत आहे. तर तो निश्चितच कमी करण्यासाठी आपण आता याच्यात पहिली फवारणी घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण अलिका हे वापरत आहोत. आजचा जो व्हिडिओ बनवत आहे तर त्याच्यामध्ये आपण हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की कशा पद्धतीने आता आजच्या तारखेमध्ये हे पीक आहे. आजचं जर म्हटलं तर 23 जुलै. तर सोयाबीन पिकाला आपल्याला 22 ते 23 दिवस झाले आणि तूर पिकाला आपल्याला साधारणतः 2 महिने उलटून गेले. तर 2 महिने उलटल्यानंतर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आपले तूर पीक आहे. साधारणतः तुम्ही बघू शकता टोंगळ्याच्या वरती चांगल्या पद्धतीने हे तूर आहे आणि याची पहिली आणि दुसरी शेंडे खुडणी दोन्ही झालेल्या आहेत. याच्यामध्ये जर बघितलं तर इथं पण पानं खाणाऱ्या अळ्यांचाच आपल्याला प्रादुर्भाव दिसतो. आता पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव असल्यामुळे तो काही दुर्लक्षित करणे पण गरजेचे नाही, परंतु जर त्याच्यावर तुम्ही कुठल्याच प्रकारे जर लक्ष दिलं नाही तर तो वाढत जाऊन इथं प्रत्येक पानाला छिद्र हे होईल. वास्तविक त्याचा काही कुठला एक तुम्हाला उत्पादनावर फरक पडेल असं काही नाही आहे, परंतु फवारणी घेणं गरजेचं आहे. आता इथं जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की 2 ओळीतील अंतर हे साधारणतः 1 ते 1.25 फूट आहे आणि 2 रोपातील अंतर 9 इंच आहे. आत्ता सध्याच्या कंडिशनला हे लहान असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे खूपच पातळ दिसत आहे, परंतु जिथं जमीन चांगल्या पद्धतीची आहे, काळीशार आहे, तर तिथं जर तुम्हाला दाखवलं तर चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल की हे अंतर तुमचं भरणार, कारण ह्या सोयाबीनला ब्रांचिंग होईल. आता तिथं जर बघितलं, इथं तुम्ही बघू शकता की ह्या खाली पूर्ण ब्रांचिंग होईल आणि ब्रांचिंगसाठी आपण पहिल्या फवारण्यामध्ये तिथं टॉनिक वगैरे घेणं गरजेचं आहे. आता इथं बघा, हे सिंगल झाड आहे आणि हे सुद्धा सिंगल झाड आहे. तर ह्या दोन्ही सिंगल झाडाच्या मधात जो गॅप आहे तो भरून निघणार आणि जो 1 फुटाचा आहे तो सध्या परिस्थितीमध्येच तुम्ही बघू शकता की भरलेला आहे आणि जो इथला आहे तो इथला गॅप भरणार नाही, परंतु हा गॅप ठेवल्यामुळे हवेशीर वातावरण निर्माण होईल आणि त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला फायदा होईल. आता इथं बघा, इथं चांगल्या प्रकारची जमीन आहे आणि तिथं चांगल्या पद्धतीने तुम्ही बघू शकता की हा गॅप जो 9 इंचाचा आहे तो भरण्याच्या अवस्थेत आहे. इथं बघा, आता हे 2 बिया आहेत आणि इथंसुद्धा एकच बी आहे, तरी हा गॅप इथं भरलेला आहे. तिथं एक बी आहे, तर हा गॅप आत्ताच इथं भरलेला आहे.
तर असं त्याला चांगल्या पद्धतीनं ब्रांचिंग होईल. म्हणून आता सुरुवातीला मलाही असं वाटलं की एकंदरीत पारंपरिकमध्ये आणि आधुनिकमध्ये जो सांगड आहे ते जुटेल की नाही ह्या सोयाबीनच्या पिकामध्ये. परंतु आपण तूर पिकाचा अनुभव घेतलेला होता आणि सोयाबीनचा असा अनुभव घेतलेला होता की जिथं सुटसुटीत सोयाबीन आहे आपलं, तर तिथं काही ओव्हरच त्याची किमया होती. मग ह्याची वाढ आपल्याला करायची आहे. पारंपरिकमध्ये आपण वाढ खुंटवतो, म्हणजे तिथं रिओशील वगैरे मारून ते वाढ खुंटवतो. परंतु याच्यात आपल्याला साधारणतः टोंगड्याच्या वरती हे सोयाबीन गेलं पाहिजे, तेव्हा त्याला चांगल्या ब्रांचिंग आणि 10-10 फुटवे प्रत्येक तुरीच्या याला 10-10 फुटवे जेव्हा फुटतील तेव्हा हे इथलं अंतर कवर करेल आणि इथलं अंतर कवर करेल. आता इथं बियाणं निघलं नाही म्हणून इथं गॅप आहे, परंतु इथं तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने हे जर भरलेलं आहे तर हे पूर्ण हे अंतर कवर करेल, हे अंतर कवर केलं आणि इथून साधारणतः 1 फूट अंतर कवर केलं, इकडूनही 1 फूट आणि तिकडूनही 1 फूट. तर मधात 2 ओळीत तिथंच तो गॅप राहील, बाकी हे पूर्ण अंतर चांगल्या पद्धतीने ते सोयाबीन कवर करेल. तर असं यावर्षी आपलं नियोजन आहे. झालं तुम्हाला पारंपरिकचा जो प्लॉट आहे आपल्या शेजारीच पारंपरिकचा प्लॉट आहे, तर तिथंसुद्धा दाखवतो की जो काय फरक आहे तो निश्चितच आपल्याला दिसते. आता इथं तुम्ही बघू शकता की हे शेवटची ओळ आहे, म्हणजे धुऱ्याजवळची ओळ आहे. तर इथं तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने त्याला आजूबाजूला जागा असल्यामुळे ते पद्धतशीर ते फुटवे फुडेल आणि चांगल्या पद्धतीने हे होईल. आत्ता इथं जर शेजारचाच प्लॉट आहे तर इथं बघू शकता की किती दाट झालेलं आहे, म्हणजे इथं तर ह्याची जे ब्रांचिंग होणार नाही, हे उभी वाढ होईल आणि निश्चितच हा वेस्टेज जो खर्च आहे किंवा वेस्टेज ज्या गोष्टी आहेत तर तिथं ह्या आपल्याला दिसणार. परंतु इथं त्याच पद्धतीनं लागवड आहे, परंतु जे ह्याला फुटवे फुटतील आणि याची चांगली ग्रोथ होईल ती ह्या सोयाबीनची ग्रोथ होणार नाही. ह्याची जी वाढ आहे ही उभी वाढ होईल आणि साधारणतः एका झाडाला 15, 20, 25, 30 शेंगा, याच्यावरती याला शेंगा येणार नाही. परंतु इथं जर बघितलं तर इथं चांगली याची वाढ होईल, याला चांगली ब्रांचिंग होईल आणि चांगल्या पद्धतीने एका रोपाला 100-125 शेंगा आपल्याला येतील असा आपला मानस आहे. कारण मागच्या वर्षी जिथं आपलं सोयाबीन पातळ होतं तर तिथं आपल्याला 150-200 शेंगांपर्यंत त्याची आपण तो अनुभव घेतलेला आहे. तर असं एकंदरीत हे व्यवस्थापन आहे. तुरीचं पण चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन आहे. तूर आपली 2 महिने अगोदर असल्यामुळे किंवा 1.5 महिने पकडा पेरणीच्या पुढे, तर त्याचं तर चांगल्या पद्धतीने आपलं हे नियोजन झालेलं आहे. तर आपला असा मानस आहे की आपल्याला तूर पिकामध्ये एकरी 10+ उत्पन्न कसं होईल आणि सोयाबीन पिकामध्ये आपल्याला एकरी 6+ उत्पन्न कसं होईल, ह्या 4 ओळी टाकून 6+ जर उत्पन्न झालं आपल्याला तर आपण जिंकलो असं आपलं पकडू शकून. कारण सगळा आपण जो खर्च आहे तो अत्यल्प आणि कमी केलेला आहे. असं एकंदरीत हे पूर्ण नियोजन आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. हां, जिथं आपली जमीन पांढरी आहे तर तिथं तो फरक तुम्हाला पडणारच आहे, परंतु आपण सरसकट सगळ्या ठिकाणी आपण अशाच पद्धतीने लागवड केलेली आहे तर तिथं आपल्याला तो फटका बसेल. परंतु जिथं काळी जमीन आहे, जिथं खतांचं प्रमाण चांगलं आहे आणि आपण आपल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये करणार आहोत, म्हणजे जिथं जमीन पांढरी आहे तर तिथं आपण चांगल्या पद्धतीने त्याला खत व्यवस्थापन किंवा फवारणीतून आपण त्याला खत घेणार आहोत. तर फवारणीमध्ये आपण काय वापरणार आहोत तो सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता इथं तुम्ही बघू शकता की तण नियंत्रण झालेलं नाही आहे, परंतु पूर्ण शेतामध्ये असं नसल्यामुळे आपण ते मजुराच्या सहाय्याने काढून घेणार आहोत. आणि जिथं आता इथं बघा, इथं चांगल्या पद्धतीने आपलं सोयाबीन आहे, तर त्या सगळ्या गोष्टी काढल्यानंतर इथून समजा एक साधारणतः 8 ते 10 दिवसानंतर सोयाबीन पूर्णपणे हे अंतर व्यापून घेईन आणि हिरवगच्च सोयाबीन होईल. कारण फवारणीमध्ये आपण जे घटक घेणार आहोत ते पांढऱ्या मुळांची वाढ होणार, त्यानंतर खत घेणार, त्यानंतर त्याच्यात फुटव्यांसाठी आपण टॉनिक वापरणार. तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवूनसुद्धा आपण चॅनलच्या माध्यमातून टाकणार आहोत. पुन्हा एकदा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमचं कसं नियोजन आहे, तुमच्या काय गोष्टी आहेत, तुमच्या काय सूचना आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून सांगा, जेणेकरून मलासुद्धा त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील. तुम्हाला जर हे व्यवस्थापन आवडलं तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा, कमेंट करा आणि भरघोस असा प्रतिसाद आधीही दिलेला आहे आणि आत्ताही द्या. तर भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन, त्यामध्ये आपण कशा पद्धतीने फवारणी करणार आहोत तर ते नियोजन आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत.
आणि फवारणीमध्ये काय काय घेणार आहोत, कशासाठी, ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये आपण टाकणार आहोत. तर पुन्हा एकदा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.